आहे का? बाय. ए बाय. मम्मी काय झालं तुला? त्यांना गरगरल्यासारखं वाटत होतं. मी पाणी आणते. प्यायली मी दिलं तिने. बरं मी पण आणते तुझ्यासाठी, तू बस आराम कर. तुम्ही पण बसा ना. बस बस. आई ग. बरं वाटतंय का आता? बरं वाटतंय. मम्मी थँक्यू. तरी तुला सांगत असतो की एकटी जाऊ नकोस मार्केटमध्ये. अगं गप तू. थँक्यू सो मच. तुम्ही मम्मीला घरी आणलात. अगं थँक्यू काय यात, त्या पण माझ्या आईसारख्याच आहेत ना. म्हणजे तुमची मम्मी पण अशीच वागते का? ए बाय. खूप काळजी करते ही. आता लग्न करून चाललीये. लग्न? कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. खूप चांगला मुलगा मिळालाय. एकदम समजूतदार आहे. सुखात ठेवेल हो माझ्या बायला. बायचे पप्पा आहेत ना, त्यांच्या मम्मी अगं सगळं काय सांगतेस त्यांना? सॉरी सॉरी. ते लेकीचं लग्न आहे ना, तर काय सुचतच नाही मला. तुझं लग्न? हो. अर्चना नाव आहे माझं. अर्चना योगेश साठे. अर्चना इथेच राहतेस का तू? हो, सध्या इथेच राहते. नवऱ्याला मोठा प्रोजेक्ट मिळालाय दुबईत. थोड्या दिवसांनी आम्ही तिथेच शिफ्ट होणार आहोत. अरे वा. काय करतात तुझे मिस्टर? नोकरी करतात MNC मध्ये. ते काय समजत नाही मला. तुम्ही कॅटरिंगचा बिझनेस करता का? हो. आणि तू काय करते ग? मी हँडमेड वस्तू बनवते. प्रदर्शनात ठेवते, दुकानात ठेवते. हो का? ए बाय, उमाताई पण तेच करते ना, ते महिला गृह उद्योग प्रदर्शन वगैरे. अगं मी तुला माझ्या ताईची ओळख करून देते. तिच्या प्रदर्शनात तुझ्या वस्तू ठेव, चांगला खप होईल. मला खूप आवडेल. तसा माझा नवरा व्यवस्थित कमवतो, पण स्वतःच असं काहीतरी करायचं असतं ना. हा कर कर. अगं आता आम्ही माझ्या बहिणीकडे चाललोय. हिचं केळवण आहे ना, तू पण चल आमच्या बरोबर, ओळख करून देते. आत्ता? हा. तुम्ही मला त्यांचा नंबर द्या ना, मी बोलून घेईन त्यांच्याशी. हा बाय. जरा पत्ता आणि नंबर लिहून आहे. हो आणते. कधी आहे लग्न? आता पुढच्या आठवड्यातच आहे. नवरा मुलगा पण खूप चांगला आहे. घरचे पण खूप चांगले आहेत. सुखात ठेवेल ग माझ्या बायला. काय नाव मुलाचं? तूच सांग त्याचं नाव. गौतम. गौतम बांदेकर. कदाचित तुमचा फोन वाजतोय. मी 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 देते. हॅलो. कुठे गेलीस तू? अक्कल आहे की नाही तुला? का मार खाऊनच डोकं थारावर येणार आहे? सांगून जाता येत नाही? इथेच गेले होते. नाही मग गटारात पडलीस का गाडी खाली आलीस कोणाच्या? एक बाई भेटल्या होत्या रस्त्यात. त्यांना चक्कर आली होती. त्यांना घरी सोडायला गेले होते. हा, दुसऱ्यांची मदत करा. माझी पण तब्येत बरी नाही, घरी ये पटकन. 15 मिनिटात येते. अकलीचा भाग नाही. त्यांना काळजी वाटते ना माझी. मला माहित नाही इथलं काही, म्हणून. अर्चना, तू खूप चांगली मुलगी आहेस. स्वामी तुझं भलं करो.
तू संध्याकाळी ये माझ्या बहिणीकडे, मी ओळख करून देते. आपलं आपलं असं काहीतरी आपण करायलाच पाहिजे. मी येते आता. बाय, तिच्यासाठी नारळाची कापं घेऊन ये ना. अर्चना, मी राहू दे. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. तू पण काळजी घे. थँक्यू. येते. बाय, हिचा नवरा खूपच रागीट वाटला ना ग. अगं किती मोठ्याने ओरडत होता तिच्यावर, इथपर्यंत आवाज आला मला. तू नशीब काढलंस का बाय? गौतम खूप समजूतदार मुलगा आहे. तुला सुखात ठेवेन. स्वामी, त्या मुलीच्या नवऱ्याला चांगली बुद्धी द्या. आणि असली माणसं माझ्या पोरींना कधीच भेटू पण नाहीत. साक्षी बेटा, हो झाली ना सगळी तयारी? हो हो आणि किचन मधलं आवरलंय? हो आई, आवरलंय. कसं आहे ना, पमा यायची आणि डायरेक्ट किचन मध्ये शिरायची, सगळी आवरावर करायला सुरुवात. आपल्या घरात काम केलं तर कुठे बिघडतं. एक दिवस आराम करायचा आणि दुसऱ्याच्या हातचं खायचं, कळलं? साक्षी, आणि आमची नवरी काय गोड दिसतीये. मुलींचं लग्न ठरलं की किती वेगळ्या दिसतात नाही? एकदम मोठ्या झाल्यासारख्या दिसतात. कार्टून कुठे? हा, मी म्हणत होते की टीव्हीवर कार्टून नाही लावलं. हाय ऑल, वेलकम. हे आत ठेव. दिनेश राव दिसत नाहीयेत. आहेत. हा? येत. आहे आहे आहे. या बसा. या बसा ना सर. या. आणि आता काय काय कामं उरली आहेत? आणि पत्रिका हा म्हणजे जवळपास झाल्याच सगळ्या. नमस्कार. या. नमस्कार. हाय. हाऊ आर यू? आय एम गुड.